एक मोठी बातमी हर्षल पाटील मृत्यू प्रकरणावरनं महायुतीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आलेत। आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्याचसोबत मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावं असा सल्ला देखील खोत यांनी दिलाय। गुलाबराव पाटलांनी आधी माहिती घेऊन बोलायला हवं होतं असं खोत म्हणालेत। दरम्यान हर्षल पाटील यांच्या नावे कुठलंही काम सुरू नव्हतं, त्याचबरोबर त्यांना कुठलंही देणं नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। त्यावरनं सदाभाऊ खोत यांनी राजीनाम्याची मागणी केली। गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे, मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। मुळामध्ये काही ठिकाणची बिलं त्यांना मिळालेली नव्हती आणि त्यामुळे इतर देणी आणि डिप्रेशनमध्ये येऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्ट हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, त्याचा पूर्ण आढावा आणि अभ्यास करायला पाहिजे होता। अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही। आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललं आहे याचा अभ्यास त्या मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि असं बेजबाबदारपणानं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नव तरुण पिढीला नाउमेद करण्यातला प्रकार आहे आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। गेल्या काही दिवसांपासून एकत्र सत्तेत असलेले महायुतीतले तीनही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार करतायत। ठाणे, पुणे आणि नागपूर यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये तीनही पक्ष महायुती म्हणून लढणार नाहीत अशी चर्चा आहे। या शहरांमधली राजकीय परिस्थिती बघता महायुतीतले तीनही पक्ष आमने सामने येणार आहेत। विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळाली आहे, त्यामुळे आगामी काळात या निवडणुका अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचा दावा दैनिक सामनानं केलाय। सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची चर्चा आहे, तर सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं वृत्त सामनानं दिलंय। त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांनीही यावर प्रतिक्रिया दिली। मी अशा बातम्यांवर विश्वास ठेवत नाही, हा निर्णय माझ्या पक्षाचा आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल। गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं काम मी करतोय असं नार्वेकर म्हणाले। तसंच विधानसभेचं कामकाज समाधानकारक झाल्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगलं काम करण्याची संधी पक्षानं दिली असंही ते म्हणाले। पक्ष जी संधी देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहीन असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं। सभागृहातलं कामकाज हे याची उंची वाढवण्याची मला संधी मिळाली। आज तुम्ही बघितलं असेल, कधी नव्हे ते एका अधिवेशनात 152 लक्षवेधी चर्चेत आल्या। आपण कामकाजाचा वेळ वाढवला, सुमारे 9 तास प्रत्येक दिवशी कामकाज झालेलं आहे। केवळ 45 मिनिटं डिस्टर्बन्समध्ये खराब झालेली आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अत्यंत समाधानकारक कामकाज हे विधानसभेचं झालं असल्यामुळे मला वाटतं विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगली काम करायची संधी माझ्या पक्षाने दिलेली आहे, विधिमंडळातील माझ्या सहकार्याने दिली आहे आणि येणाऱ्या काळात जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहील। आता बातमी पुण्यात नाही, खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्या 2 ईव्हीएम बाबत आक्षेप घेण्यात आला होता त्या मशीनची फेर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती, मात्र आता या दोन्ही ईव्हीएमची पडताळणी थांबवण्यात आली आहे। शरद पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांनी पडताळणीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला। धक्कादायक बाब म्हणजे दोडकेंनी घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झालेत आणि ईव्हीएम मधील मतदानाची आकडेवारी आणि व्हीव्हीपॅट मधील स्लिपची खातरजमा करावी अशी मागणी दोडकेंनी केली होती, मात्र मागणीनुसार प्रक्रिया पार पडत नसल्यामुळे दोडकेंनी आक्षेप नोंदवत लेखी अर्ज करून सुरू असलेली प्रक्रिया थांबवली आहे। नेमका काय प्रकार घडला याचा आढावा घेत सचिन दोडके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। ज्यांनी आक्षेप घेतला होता मतमोजणीला ते सचिनजी दोडके स्वतः आपल्या सोबत आहेत। खरं तर आज पुन्हा एकदा ही मतमोजणी होत होती, मात्र त्यावरही तुमचा आक्षेप दिसतो आहे। नेमकी काय प्रक्रियेला वेळ झालाय आणि काय त्रुटी दिसत आहे?
ॲक्च्युली इलेक्शन कमिशनची जबाबदारी असते की ज्या मतदारांनी मतदान केले ते त्यांनी ज्या उमेदवाराला केले त्याच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी त्याची असते. त्यांनी मशिनीने घ्यावं, बॅलेट पेपरने घ्यावं, कशाने पण घ्यावं, ही इलेक्शन कमिशन कस्टडियन असल्यामुळं त्यांनी त्याची ही जबाबदारी आहे. परंतु आज ज्या दिवशी ते काउंटिंग चालू झालं त्या दिवशी असं निदर्शनास आलं की मशिनींचे आकडे खूप प्रमाणामध्ये चुकीचे दाखवण्यात आले होते किंवा त्या ठिकाणी जो ट्रेंड होता किंवा जे मतदारांनी मतदान केले ते मशिनीमध्ये त्याचं टॅम्परिंग झाल्याचं दिसून आलं, मतदान चोरल्याचं दिसून आलं. म्हणून करता पहिल्या मशिनीच्या काउंटिंगपासून आम्ही अर्ज करतोय की आम्हाला त्यातल्यामधल्या हेवी पॅडमधल्या सुद्धा आम्हाला चिठ्ठ्या तुम्ही मोजून द्याव्यात. पण ते आज रोजी आम्ही हायकोर्टात जावं लागलं. मग हायकोर्टातून आता त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलंय आणि बोलवल्यानंतर आज सुद्धा ते आम्हाला झालेल्या मशिनींमधले मतदानाचे आकडे दाखवतात ते आणि ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या मोजून मिळाव्यात म्हणून आम्ही शेवटचा अर्ज केला आहे. मतदान यंत्रणा आम्ही आता तिथं थांबवली, काउंटिंग यंत्र त्यांची पडताळणी यंत्रणा, आणि आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनी आम्हाला त्या मशिनीमधल्या व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्या मोजून द्याव्यात, अन्यथा आम्ही ही यंत्रणा थांबवू. परंतु ती जर मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा तुम्ही न्यायालयात जाणार आहात, काय भूमिका असणार? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयात मांडू. आज त्यांच्या उत्तराची वाट बघतोय आम्ही की ते आम्हाला शेवटचं उत्तर काय देतात ते, आणि त्यांनी आता वरती पाठवले त्याचं आता लेखी उत्तर ते आम्हाला देतात ते. तोपर्यंत आम्ही ही आत्ताची त्यांची पडताळणी थांबवली. खरं तर मतमोजणी होत असताना पुन्हा एकदा पारदर्शकतेची अपेक्षा होती, मात्र आता मतमोजणी थांबवण्यात आली, पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे एकूणच यंत्रणा जी आहे ती खरंच पारदर्शक पद्धतीनं मतमोजणी जी आहे ती करते आहे का, असा सवाल उपस्थित झाला. व्हिडिओ सुरेश पाटीलचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. व्हेरिफिकेशन अँड बर्न मेमरी चेकिंग आहे. व्हेरिफिकेशनमध्ये पहिल्यांदा EVM मशीन सीलबंद होत्या का तर गोडाऊनमधनं त्यांच्या समक्षच बाहेर काढलेल्या आहेत. आता मशीन स्टॅम्परिंग आहेत का ते फिजिकली व्हेरिफिकेशन, त्याचे रिपोर्टचे नमुने आहेत. पहिल्यांदा त्या EVM मशीनचे आपण म्हणजे CU BU अनटॅम्पर्ड आहेत हे बघण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन करणार, त्यांची ती समाधान करून घेणार. त्यानंतर त्या दिवशीच्या ह्याच्यामध्येचा वापरलेला डाटा आहे ज्याला मेमरी म्हणतो त्याचं त्यांना व्हेरिफिकेशन करायची संधी देणार. त्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या दिवशी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी जो डाटा आहे तो त्यांना दाखवणार, म्हणजे ज्याला आपण निकाल म्हणतो तो दाखवणार. आता बातमी कोल्हापुरातनं धक्कादायक. अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात विद्यार्थिनींच्या अंगावरती कार घातल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात घडला. भोगावती महाविद्यालय कुरुकली इथून आपल्या गावी जाण्यासाठी एसटीची वाट बघत विद्यार्थिनी उभ्या होत्या. विद्यार्थिनींच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातली. या अपघातात राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेनं सुसाट पळवली. दरम्यान उपस्थित असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग करून त्याला पकडलं. चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलंय. दीदी काय सांगशील, इथं काय नेमकं काल घडलं आणि काय आता ह्या घटनेनंतर वाटतंय तुला? आम्ही काल पहिला दिवस होता त्याच्यामुळे मला काय एवढी कोणाची ओळख नाही. आम्ही 1 वाजता सुटल्यानंतर इथं आलो, स्टँडवरती उभारलो, ते पण आम्ही पूर्ण कॉर्नरला नव्हतो, इकडं साईडला उभारलेलो. आमच्या लक्षात पण नाही आलं, वरनं ती गाडी इतक्यात आली आणि त्या गाडीने एकदम असं उडवलं सगळ्यांना आणि मी तिथं मध्ये रस्त्यात पडलो. माझी ही उजवी साईड आपटली डोक्याला, त्याच्यामुळं मला काय कळालंच नाही. त्या मुलगीची पूर्ण कपडे फाटली आणि ती पूर्ण इथंपर्यंत आली. त्या 2 मुली त्या गाडीबरोबरच पुढं आल्या आणि मी तिथं मध्ये पडलो. त्याच्यानंतर माझं हे आधी डोकं आपटलं, त्याच्यामुळं माझी BP पूर्ण लो झाला आणि नंतर मला काय आठवत नाही, मला दवाखान्यात नेलेलं तोपर्यंत पप्पानी. मग नंतर माझं BP नॉर्मल आल्यानंतर मला समजलं की असं झालेलं ते. पण ती जी पोरं आहेत ती गाडीतनं फिरत होती, साधारण तिने किती फेऱ्या मारल्या होत्या इथं काय लक्षात आहे तुझ्या? नाही, आमचं काय एवढं लक्ष नव्हतं. आम्ही मैत्रिणी बोलत आलो खाली आणि असं काय लक्षात पण आलं नाही आमच्या की ती मगापासून फिरत होती किंवा असं काहीच नाही. गाडी अगदी स्पीडमध्ये होती? होय, स्पीडमध्ये होती आणि कळालं पण नाही कुणाला, एवढ्या स्पीडमध्ये ती गाडी वरनं आली खाली. ते झालंच ते व्हायचं. साधारण त्यावेळी किती मुली इथं होत्या? तरी 20-30 असतील आणि थोड्या मुली गेलेल्या बसने आणि आमची बस आली नव्हती अजून म्हणून आम्ही थांबलेलो. आता काय वाटतं, या मुलांच्यावरती कारवाई करायला पाहिजे, कडक कारवाई केली पाहिजे? माझ्या मते तरी वाटतंय केली पाहिजे. तिच्या आई वडिलांनी कसं करायचं, त्या जागी जर मी असते तर तिची पूर्ण कपडे फाटलेली, तिने एकदाचे डोळे
उघडले त्यावर त्या मुलीने डोळेच उघडले नाहीत. तिच्या आईवडिलांनी किती हे करायचं, म्हणजे यायचं का नाही कॉलेजला मला पण काही समजलं नाही. आज पहिलाच दिवस होता कालच आलेलो आणि ती पण मुलगी आता जी हे झाली का नाही, तिला 4 दिवस झालं गेले बरं नव्हतं. तिचे वडील घरातच होते. 4 दिवस झालं त्या मुलीला बरं नव्हतं आणि काल ती मुलगी आपल्या वडिलांना म्हणली की मी आज जातो म्हणून, आणि ती घरातनं निघून कॉलेजवरती आली आणि तिचं वडील गेले कामावरती आणि त्याच दिवशी इथं ते घडलं आणि नेमकी तीच त्यात सापडली. मग तिच्या वडिलांना कसं वाटलं असणार? भीती वाटते आता या सगळ्या गोष्टीनंतर कॉलेजला यायला? वाटणारच की, कोणाला पण. आज आमच्यासोबत घडलं, उद्या दुसरं कोणासोबत तरी घडू शकेल. काय आता पोलिसांना काय सांगणार आहे तुझं? आता तू आता तुझ्याच भाषेत सांग, कारण तुझ्या भाषेनंतरच पोलीस आता ऐकतील. त्यांना मी सांगेल, त्यांना ते योग्य वाटत असेल तर त्यांनी ते करावं. मला वाटतं इथं मुली सुरक्षित नाही आहेत आणि कसं मुलं एक शिकणारी असतात, शिकणारी कमी आणि हुल्लडबाजी करणारी जास्त असतात आणि त्यांना कशी गाडी चालवायची हे पण काही समजत नाही. त्यामुळं पोलिसांनी काय ते योग्य निर्णय घेतला पाहिजे एवढंच मला वाटतं. या ठिकाणी आता पोलिसांचा वचक राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. वरून गाडी आली, तिथं पोरी उभारल्या होत्या. त्या पोरींच्या अंगावर त्यांनी एकदम रेस वाढीली आणि घेतलं. पोरगी गाडीच्या खाली आली आणि हिथनं त्याने टर्न मारला आणि इकडे गेला. ती हुल्लडबाजी करत होती की नेमकी किती वेळा त्यांनी फेऱ्या मारल्या होत्या इथं? 3 वेळा. कालची जी घटना घडली ती स्टंटबाजीच्या हेतूनच आपली स्थानिक नागरिकांनी आम्हाला माहिती दिली की अशा प्रकारे मुली 100 मीटरपर्यंत फरफडत नेली गेली. तिला अतिशय खेदजनक ही घटना आहे. निर्भया पथक नेमलं जातं पण त्याची इथं कितपत त्यांनी इथं आलेत आजपर्यंत तरी आम्हाला तर दिसलेलं नाहीत की इथंपर्यंत आलेलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचे CCTV नाहीत किंवा बस स्टॉपला उभारतात मुली, पण बसण्यासाठी त्यांना जागासुद्धा नाही. मुली उन्हात पावसात 2-2 तास इथं वेटिंग करतात बसची. आता इथं जे मुलांचं जे अतिरिक्त वावरणं, गाड्या घेऊन स्टंटबाजी करणे, पालकांना घरातून न ऐकता गाड्या परस्पर घेऊन येणे, शिक्षकांचंही त्यांच्यावरती धाक राहिलेला नाही आहे. शिक्षक नेमकं करतात काय ते येऊन त्यांचा मुलांना त्यांच्यावर बंधनकारक नाही आहे. कोणते अल्पवयीन मुलं प्रत्येक वेळी मोटरसायकली आणणे, स्टंटबाजी करणे, कॉलेजच्या आवारात फिरणे, शिक्षकांना नेमकं काय करावं त्यांच्यावरती? प्रशासकानं सुद्धा, पोलीस प्रशासनाने सुद्धा का नाही इथं एक पोलीस चौकी किंवा एक 2 पोलीस कायम नेमावेत अशी एक आमची अपेक्षा आहे. 3 आठवड्यापूर्वीच मी स्वतः आमच्या मुली, माझं गाव गुडाळ, आमची मुलगी गुडाळा STने ये जा करते. तर ह्या कॉलेजच्या गेटपासून ते स्टँडपर्यंत मुलींना चालत जावं लागतं आणि त्यांच्या पाठीमागं ही जी हुल्लडबाज मुलं आहेत ही मोटरसायकल घेऊन त्यांच्या पायावरनं गाडी घालणे, त्यांचा पदर खेचणे म्हणजे ओढणी वगैरे. कधी अशी तक्रार केलेली का? तक्रार केलेली मी स्वतः 3 आठवड्यापूर्वी या कमिटीला बोलावून कॉलेजच्या सगळ्या कमिटीच्या समोर, चेअरमन, व्हाईस चेअरमन या सर्वांच्या समोर, प्राचार्यांच्या समोर मी स्वतः तक्रार केली होती की तुम्ही निर्भया पथकांना बोलवा. त्याने आमच्या पालकांना, आम्ही बरेच पालक होतो त्यावेळी, मग पालकांच्या समोर त्यांनी एकच उत्तर दिले की ठीक आहे, आम्ही निर्भया पथकाचे नंबर ज्या त्या ठिकाणी लावलेत, मुलींना नंबर दिलेत, एवढं झालं आणि त्यांनी सारवासारव केलेले आहे.